सूक्ष्म सोनेरी दशगणेश सोहळा लहानशा रूपात बाप्पा मला इथे दिसतोय हा मला सगळ्या बाप्पांमधला हा असा एक अतिसूक्ष्म असा मला बाप्पा वाटतोय आणि त्याची म्हणजे काहीतरी वेगळी वैशिष्ट्य खासियत आहे त्याची काही कमळाच्या फुलावरती त्याला विराजमान केलंय तर काय आहे त्याची त्याची खासियत काय आहे खरं म्हणजे या बाप्पाचं स्टोरी छोटीशी अशी आहे. अंगारकी चतुर्थीला किंवा बाप्पांसाठी मी इथून एक लोढेर म्हणून एक गाव आहे तिथे गणपतीचं पवित्र स्थान आहे जागृत आहे. तर मी तिथे पहाटे पायी जात होतो. जेव्हा बघितलं अंगारकी चतुर्थी निमित्त प्रचंड गर्दी होती आणि दर्शन होणं शक्य नव्हतं. बरोबर. आणि मला शॉप पण सुरू करायचं होतं. मी तिथे काय केलं मंदिराच्या बॅक साईडला गेलो. एक छोटा दगड घेतला. त्या दगडालाच बाप्पा समजलो. बाप्पाला बांधलं त्याचंच तिथे अथर्वशीर्षाचं आवर्तन केलं. षोडशोपचारे पूजा केली आणि तिथे बाप्पाला संकल्प सोडला की आज दिवसभरात तुझं मला आता दर्शन नाही झालं पण आज दिवसभरात तुझी निर्मिती करेल आणि सायंकाळी तुझं दर्शन घेऊनच मी उपवास सोडेल. आणि त्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मी आज दिवसभर त्या बाप्पाला बनवलं आणि सायंकाळी बनल्यानंतर मग त्याचं दर्शन घेतलं मग उपवास सोडला. अशा पद्धतीने हा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहिले बाप्पा जे तयार झाले ते हे. आणि बघा ह्या बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं चेहरा पण चारी बाजूला फिरतोय बघा तुम्ही. खूपच सुंदर आहे ते. हा हे माझे बाप्पांच्या शृंखलेमधले हे पहिले बाप्पा आहेत म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर तयार झालेले आहेत. वाह फार सुंदर क्या बात आहे. खूपच छान. पण सालंकृत अलंकृत आहे गळ्यात जानवा आहे आणि ते कमळ किती सुंदर तुम्ही बनवलंय. खूपच छान खूपच छान. सूक्ष्म सोनेरी दशगणेश सोहळा